नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा येथील विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील व फर्निचर या भांडी दुकानास सोमवारी पहाटे आग लागली आहे। काही तासात होत्याचं नव्हतं झालं। 5 तासांचा वेदनादायक थरार विटेकरांनी डोळ्यांनी पाहिला। संपूर्ण शहर या घटनेनं हादरलं। अचानक लागलेल्या आगीत 4 जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला। बघणाऱ्या प्रत्येकाच्या पोटात गोळा आला होता। वडील विष्णू जोशी, आई सुनंदा जोशी, गरोदर बहीण प्रियांका आणि 2 वर्षाची चिमुकली भाची सृष्टी यांना त्या आगीतून बाहेर न पडता आल्याने होरपळून मृत्यू झालाय। घटना एवढी भीषण होती की माहिती मिळताच अख्खं विटा शहरवासीय मदतीसाठी धावलं, पण आतमध्ये जाण्यासाठी एकच शटर असल्याने वाचवताना पराकाष्ठा करावी लागली। यात मुलगा मनीष व सूरज जोशी यांना वाचवता आलं, पण बाकीच्यांना वाचवणं शक्य झालं नाही। आगीचा भडका उडाल्यानंतर मुलगी प्रियांका हिने लहान मुलगी सृष्टीला ओल्या चादरीत गुंडाळले असल्याची शक्यता वाटते, कारण सृष्टीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेला आढळून आलाय। 5 तासांच्या या अग्नितांडवात तरुणांनी खूप प्रयत्न केला, मात्र चौघांना वाचवू शकले नाहीत। यात मनीष व सूरज बचावले। या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे। आगीची माहिती मिळाल्यानंतर विटा, पलूस, कडेगाव, तासगाव, कुंडल येथील प्रशिक्षित अग्निशामक विभागाचे कर्मचाऱ्यांनी चांगली मदत केली। तब्बल 5 तासानंतर आग आटोक्यात आली, तरीही अजून अनेकांच्या डोळ्यात अश्रू दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।